या सरदार घराण्यांचा तुम्ही अभ्यास केलात तर ज्या वंशावळी ज्या सांगितल्या जातात प्रत्येक घराण्यांच्या त्या खऱ्या आहेत, त्यात काही तथ्य आहेत? नाही, त्या इतक्या विश्वासार्ह साधन नाहीये. बऱ्याचदा काय होतं, महाराष्ट्रामधल्या त्या घराण्यांकडे ज्या वंशावळी आहेत ना, त्या राजस्थानचे जे एक भाट म्हणून कम्युनिटी आहे, त्यांचं कामच ते वंशावळी नोंदवणं. ते आदनमधनं 5-10 वर्षांतनं महाराष्ट्रात येतात, प्रत्येक घराण्याकडे ते जातात आणि मग ते म्हणजे वंश परंपरागत, प्रामुख्याने हे भाटांची परंपरा अगदी पेशवाईच्या मराठीशाहीच्या काळापासून ते येतात. नाही आता काही मग ते ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस ते नोंदी त्यांच्याकडे सगळ्या नोंदी असतात, नवीन फक्त अपडेट करतात मुलांची नावं. पण ह्या भाटांवर किंवा दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर वगैरे भागात कर्नाटकातला एक हेळवी समाज येतो, तो ते काम करतो. या भाटांकडे किंवा हेळव्यांनी जे दिलेले कागद आहेत, बऱ्याचशा ऐतिहासिक घराण्यांकडे आज ऐतिहासिक काही नाही, फक्त ते कागद असतात बरं का. आणि त्याच्यानुसार सांगितलं जातं की तुमचे पूर्वज राजस्थानातून आले, मराठे कसे उच्चकुलीन क्षत्रिय आहेत आणि त्यांचा कसा राजपुतांशी संबंध आहे हे सांगितलं जातं प्रामुख्यानं. किंवा बऱ्याचशा प्रत्येक त्या इतके विश्वासार्ह साधन आपल्याला मांडता येणार नाही. कारण बऱ्याचदा काय होतं, खरं हे भाट कम्युनिटी जी यायला लागली ना, मराठ्यांची सत्ता ही 18व्या शतकाच्या उत्तरार्ध स्थिर झाली, पोट भरलं. मग त्यांना असं वाटायला लागलं की आपणही काहीतरी उच्चकुलीन राजपुतांशी, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ते राजस्थानचे भाट वंशावळी जुळवण्याचे सुद्धा भरपूर मार्ग, त्यांना पैसे दिले तर आहेत ते मार्ग. बऱ्याच लोकांनी मंडळींनी वंशावळी जुळून घेतलेल्या आहेत त्या. त्यामुळं त्या काही साधन नाही, त्यांनी डुप्लिकेट वंशजांचं प्रमाण फार वाढलंय. आणि ते काय करतात, प्रत्येक खऱ्या वंशावळी कळणार कशा? खऱ्या वंशज कळणार कसे? सोयरी जुळवल्या जातात त्या कशाच्या आधारावर जुळवल्या जातात? 2-3 निकष आहेत खरे वंशज ओळखायचे. आता पहिलं तर अस्सल संदर्भ म्हणजे समकालीन साधन जर आपल्याकडे असेल ना, एखादं पत्र उल्लेख तुमच्याकडे, तर झालं. त्याला काही कागदाचं एक चिटोरं हे 1000 बकरींच्या तोंडात मारण्या इतपत पुरेसं आहे, असं जे इतिहासाचार्य राजवाड्यांचं विधान होतं, त्यानुसार ते आहेच. पण प्रामुख्यानं ज्याच्याकडे वाडा आहे स्वतःचा किंवा ज्याचे नातेसंबंध त्या सरदार देशमुख घराण्यांशी आहे, IQ माहिती काहीतरी आहे, तर ते आपण म्हणू शकतो. त्याच्यानुसार आहे. ह्या भाटांचं हे काय करतात माहिती का, ते महाराष्ट्रातल्या जे प्रभावी घराणी आहेत ना, उदाहरणार्थ ते सगळ्या जगतापाड नावाच्या लोकांना सांगतात तुम्ही सासवडचे आहेत, सगळ्या शितोळेंना सांगतात तुम्ही पुण्याचे आहेत, सगळ्या भोसलेंना सांगतात तुम्ही वेरूळचे, सगळ्या जाधवांना सांगतात तुम्ही सिंदखेडचे, सगळ्यांना काळेंना सांगतात तुम्ही राशींचे, सगळ्या मोरेंना सांगतात तुम्ही जावळीचे, सगळ्या थोरातांना सांगतात तुम्ही वाळवा इस्लामपूरचे. मग कसं तुम्ही, मग ते जनरलाइज होऊन जातं ना. सगळे मोहित्यांना सांगितलं तुम्ही तळबीडचे की आम्ही पण हंबीरराव, प्रत्येक महाराष्ट्रातला मोहिते मिरवायला मोकळा. जाधव किती आहेत महाराष्ट्रात? सगळ्या गावांमध्ये जाधव, भरपूर गावांमध्ये जाधव आहेत. आणि भरपूर परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारली की भरपूर जाधव क्लेम करतात आम्ही जिजाऊचे. खूप आहेत क्लेम करणारे की आम्ही जिजाऊचे वंशज आहेत. जिजाऊंना 4 भाऊ होते, दत्ताजी, अचलूजी, राघोजी, बहादूरजी. त्यांच्या आहेत ना वंशावळी, मी मगाशी तुम्हाला गावं सांगितली सगळी, त्या गावांमध्ये किंवा अजूनही आहेत आपल्याकडे नोंदी. जुन्या इतिहास संशोधकांनी आहे वंशावळ सगळी. पण तरी कसं घुसता येईल आणि कसंही खोटी प्रतिष्ठा मिळवता येईल. आता तो इतिहास आहे, तो काय बदलता येणार आहे ना? बदलता काय येऊ शकतं, कर्तृत्व करून भविष्य बदलता येऊ शकतं, इतिहास बदलता येऊ नाही शकत. आज जरी काही समजा एखाद दुसरा नातेसंबंध केला एखाद्या गरीब सरदार देशमुखांशी, या पोरांची नावं ठेवली काहीतरी, राजवर्धन सिंह, यशवर्धन सिंह, जय जय गजेंद्र, काय म्हणजे काय झालं का काही असं? काय इतिहास येतो काय? तो ते जे आहे तो गरीब आहे कुठं, आणि खरा वंशज कुठेतरी जातो कामाला शेतात किंवा तो कुठेतरी आपला फिरतोय बाळासाहेब, पण तोच खरा वंशज आहे, हे बाकीचे डुप्लिकेट आहेत. अशी परिस्थिती आहे सगळी.